आता जालना लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे. मतदान नुकतंच पार पडलेलं आहे. परंतु आता जालन्यातील जनतेला आता फक्त एकच आस आहे, ती म्हणजे जालन्यातून विजय कोणाचा. कारण की यावेळेस जालन्यातून एक नाही बल्कि 3 मोठाले नेते, दिग्गज नेते जालना सिटीमधून उभे राहिलेले होते इलेक्शन 2024च्या निवडणुकीला. तर मित्रांनो, आता आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आता एक कौल जाणून घेऊया की कोणत्या भागात कोणत्या नेत्याला किती मतदान झाली. म्हणजेच की आपल्याकडे 2 दिवसाच्या रिपोर्टनुसार, 2 दिवसाच्या मीडिया न्यूज रिपोर्ट आर्टिकलनुसार, तसेच आपल्या महत्त्वाच्या रिसर्चनुसार आपल्याकडे काही माहिती प्राप्त झालेली आहे, ज्याच्या आधारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सविस्तर आढावा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन ते अगदी सहजरित्या 100% सखोल आणि एक खरीच माहिती आहे. तर मित्रांनो, मी योगेश पाबळे आणि आपण पाहतात योगेश पाबळे 2.0 हे आपले यूट्यूब चॅनल. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की जालना जिल्ह्यात कोणते कोणते 3 नेते मुख्य उभे होते. नंबर 1चे नेते म्हणजे BJP कडून रावसाहेब पाटील दानवे, जे जालना जिल्ह्याचे पहिल्यापासून विद्यमान खासदार आहे आणि ते सलग 5 वेळा झालेले खासदार आहे. तसेच दुसरे नेता म्हणजे काँग्रेसकडून कल्याण काळे, हे 2024च्या लोकसभा निवडणुकीला जालन्यातून उभे होते. नंबर 3ला विषय केला तर मित्रांनो, नंबर 3ला म्हणजे महाराष्ट्रभर गाजलेले नावाजलेले गेवराई पायगावचे व्हायरल सरपंच, हे अपक्षमध्ये त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि ते पण सुद्धा डॉक्टर कल्याण काळे तसेच रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधामध्ये उभे होते. परंतु आता मतदान तर पार पडलं, परंतु विजय कुणाचा, आता कोण विजयी होणार, कोण होणार जालन्याचे फिक्स खासदार. कारण की आता मतदार राजाने मतदान केलं आणि साधारण एक आम शेतकऱ्याला हीच आस असते की आपण ज्या माणसाला मतदान केलं तोच माणूस निवडून यावा. तर मित्रांनो, चला तर आपण काही विषयाच्या घटकावरती, म्हणजे काही माहितीच्या घटकावरती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती सहजरित्या एक सविस्तर जाणून घेऊया. कारण की आपण काही मीडिया रिपोर्टरच्या, न्यूज रिपोर्टरच्या आर्टिकलनुसार, तसेच ग्राउंडवरती कोणाला कोणत्या भागात कितपत मतदान झालं हे सर्वच काही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. चला तर एक आर्टिकल आहे, ते आर्टिकल तुम्हाला वाचून दाखवतो. तर मित्रांनो, इथे सरळ आर्टिकलची हेडलाईन अशी आहे, ती तुम्हाला मी सांगणार नाही कारण की त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओवरती पण इफेक्ट पडू शकतो. तर सर्वप्रथम रावसाहेब पाटील दानवे यांचा विचार करूया. त्यांचे किती चान्सेस आपल्या जालना सिटीमधून निवडून येण्याचे आहे व किती चान्स हारण्याचे आहे. तर मित्रांनो, रावसाहेब पाटील दानवे जालना जिल्ह्यातील खासदार म्हणून देशभरात ओळख असलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ओळख आहे. 3 वेळा सलग निवडून आलेल्या रावसाहेब दानवे यांना डॉक्टर कल्याण काळे यांनी 18 पगड जातीच्या मतदार यांनी अक्षरशः घाम फोडला आहे, असे या आर्टिकलमध्ये सांगण्यात आहे. चला तर मित्रांनो, आता सविस्तर त्या माहितीचा आढावा घेऊया. तर मित्रांनो, रावसाहेब पाटील दानवे हे म्हणजे सलग 5 वेळा जालना जिल्ह्याचे खासदार राहिलेले आहे. म्हणजे गेल्या मागच्या 25 वर्षापासून ते जालन्याच्या सत्तेत आहे. तर त्यांचे खूप मोठे विकास काम असल्यामुळे, म्हणजेच की रस्ते, महामार्ग, तसेच इतरही जलसिंचनाचे, तसेच बरेच काही धरणांचे याचे त्याचे कामं त्यांनी दाखवलेले आहे. आणि खास करून त्यांचा प्रचार जो आहे की नरेंद्र मोदी यांच्यावर होता, म्हणजे अब की बार 400 पार. आणि खास करून हिंदू धर्मावरती जे की BJP पक्ष काम जास्त करते, म्हणून जालन्यातील जास्तीत जास्त जनता त्यांना हिंदू धर्मामुळे निवडून देऊ शकते, असा एक खूप मोठा अंदाज आपल्याला समोर येतोय. परंतु मित्रांनो, गेल्या मागच्या काही काळामध्ये जालन्यामध्ये अंतरवली सराटी हे एक मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असल्यामुळे आणि तिथे झालेला लाठीचार्ज हा लक्षात घेऊन मराठ्यांनी, तसेच मनोज पाटील जरांगे यांनी सांगितलं होतं की जे आरक्षणाच्या विरोधात आपल्याला आहे त्यांना पाडा, आणि जे मागच्या 35 वर्षावरून सत्तेत आहे त्यांना सुद्धा पाडा, असंही त्यांनी जरांगे पाटलांनी आव्हान बऱ्याचदा मागील पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं होतं. तर मित्रांनो, जालन्यातील लोकांनी, म्हणजे जालन्यातील खास करून मराठा जनतेने एकच ध्येय म्हणजे घेतलेला होता की यावेळेस आता म्हणजे सत्तेत कोणीही असो, रावसाहेब दानवे असो किंवा इतर कोणताही नेता असो, ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, आपल्या आया बहिणीवरती अत्याचार, लाठीचार्ज केली, त्यांना यावेळेस पाडायचं म्हणजे पाडायचं. तर विचार केला तर 70% जास्त मराठा समाज हा रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात आहे, असं मीडिया रिपोर्टच्या आर्टिकलनुसार आपल्याला माहिती झालेलं आहे. आणि त्यांना तो मतदान बी करणार नाही, असंही त्याच्यात म्हटलं गेलेलं आहे. आणि विषय केला असता मुस्लिम बांधवांचा, तर मित्रांनो, मुस्लिम बांधवांचं काय आहे की म्हणजेच BJP पक्ष जो आहे की नरेंद्र
मोदी म्हणजे केंद्रात असो किंवा राज्यात असो, हे जे की धर्मावरती चालते असं त्यांचा दावा आहे मुस्लिम बांधवांचा. तर मुस्लिम बांधवांचं म्हणजे 50% वरचं जे मतदान आहे ते त्यांना होणार नाही, असंही आपल्याला काही मीडिया रिपोर्टच्या आर्टिकलनुसार माहिती झालेले आहे. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम आणि विषय केला SC ST म्हणजे माळी तसेच देवमाळी असे काही म्हणजे दुसऱ्या काही जाती आहे, तर त्यांचा विषय केला असता तर त्यांचं पण 50% वरचं मतदान हे डॉक्टर कल्याण काळे यांना होऊ शकते, असंही आपल्याकडे काही आर्टिकलच्या माध्यमातून स्पष्ट दिसून येत आहे. तरीही जालना जिल्ह्यामध्ये रावसाहेब पाटील दानवे यांनी बरेच काही विकास कामे केलेले असे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि जालना जिल्ह्यात म्हणजे त्यांची एक सर्वसाधारण माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. याच्यामुळं पण त्यांना मतदान होऊ शकतं असं जालना जिल्ह्यात बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे. परंतु मित्रांनो काही विषय केला असता पैठण तालुका तसेच फुलंब्री मतदारसंघातील, तसेच भोकरदन जाफराबाद सोडला तर फुलंब्री पैठण या मतदारसंघातील तर रावसाहेब दानवे थोडे मायनस राहिल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. तर मित्रांनो हे झाले आता रावसाहेब पाटील दानवे. आता विषय करू आपण व्हायरल सरपंच मंगेश साबळे, जे की त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं आहे. कारण की मराठा आरक्षण करणारे सदावर्ते यांच्या विरोधी म्हणजे मराठा आरक्षण विरोधी सदावर्ते यांची गाडी त्यांनी थेट मुंबईला जाऊन 4 व्हीलर फोडलेली होती आणि खूप मोठे ते प्रसिद्ध संपूर्ण महाराष्ट्रभर झाले. त्यांनी मराठा आरक्षणावेळेस त्यांची गाडी पेटवली. तर मित्रांनो यांची हवा कशी राहिली आता थोडक्यातच जाणून घेऊया. तर मराठा आरक्षणाला विरोध करणारे रावसाहेब पाटील दानवे असल्यामुळे, असं मराठा समाजाचं आव्हान असल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त 70% वरती मराठा समाजाचा पाठिंबा हा मंगेश साबळे यांना पसंती केल्याचं दिसून येत आहे. आणि असं मीडिया रिपोर्टरच्या माध्यमातून काही आर्टिकलच्या माध्यमातून आपल्याकडे ती माहिती प्राप्त झालेली आहे आणि ही माहिती 100% खरी असलेली त्या संपादकांनी पण सांगितलेलं आहे. तर मित्रांनो मराठा समाजाचे मंगेश साबळे यांना 70% मराठा समाज मतदान करेल जालन्यातून असंही दिसून येत आहे. तसेच मुस्लिम बांधवही खूप संख्येने, हजारोच्या लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधवही त्यांच्या मागे आहे, त्यांच्या पाठीमागे आहे असंही जालना जिल्ह्यातून दिसून येऊ लागले. खास करून पैठण फुलंब्री तालुक्यामध्ये त्यांना खूप मतदान झाल्याचं पण माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. तर मित्रांनो विषय केला जाफराबाद भोकरदन मतदारसंघातील, तर इथून पण बऱ्यापैकी त्यांना चांगल्या प्रकारे मतदान झालं असंही दिसून येऊ लागले. कारण की मंगेश साबळे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये घराघरामध्ये एवढे प्रचारित झालेले आहे, एवढे गाजलेले आहे, ज्या कारणास्तव मंगेश साबळे यांचा पाना संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला. तर जालना काय विषय आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि बऱ्याच सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच असे काही कमेंट्स म्हणजे मंगेश साबळे यांच्या नावाने येतात, ज्या 90% म्हणजे त्या कमेंटमध्ये हेच आहे की विजय हा मंगेश साबळे यांचाच आहे. आणि खास करून मराठा समाजाने त्यांना पुरेपूर पाठिंबा दिल्याची खबर आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. तर मित्रांनो हे होते मंगेश साबळे. आता कल्याण काळे यांचा विचार करूया. तर कल्याण काळेचा विचार केला असता तर कल्याण काळे हे 2009 मध्ये रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात ते लढले होते आणि अगदी काही थोड्याच मतांनी त्यांचा तिथे पराभव झालेला होता. म्हणजे 8 ते 8.5 हजार मतांनी त्यांचा पराभव 2009 मध्ये झालेला होता. परंतु 2009च्या नंतर त्यांनी 2014 मध्ये तसेच 2019 मध्ये कोणत्याही निवडणुकीला परत सहभाग घेतला नाही. त्यामुळे थोडे ते चर्चेत कमी असल्यामुळे, परंतु आता हालाकी हे इलेक्शन थोडं ऐतिहासिक आहे, त्याच्यामुळे खूप कल्याण काळे यांची चर्चा पण खूप जास्त झाल्याची दिसून येऊ लागली. आणि खास करून मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे मराठा समाजाचे बरेच काही लोक म्हणजे 50% वरील लोक पण मंगेश साबळे सॉरी मित्रांनो मग डॉक्टर कल्याण काळे यांना मतदान केल्याची खबर आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो. अशी माहिती काही मीडिया रिपोर्टच्या आर्टिकलनुसार प्राप्त झालेली आहे. आणि कल्याण काळे यांना म्हणजेच खूप 50% पण जास्तीचं वरचं मतदान होईल असं हे काही मीडिया रिपोर्टच्या आर्टिकलनुसार येऊ लागले. म्हणजे एकंदरीत विचार केला असता तर कल्याण काळे हे जालना जिल्ह्याचे भावी खासदार बनू शकते आहे असे काही मीडिया रिपोर्टच्या आर्टिकलमध्ये आपल्याला दिसून येऊ लागले आणि स्पष्टता आहे. म्हणजे खास करून एक मित्रांनो एक मीडिया रिपोर्टचं एक आर्टिकल आहे जे तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट मित्रांनो बुलंद शक्ती ही एक असलं आर्टिकल आहे जालना जिल्ह्यामधलं. त्या आर्टिकलच्या संपादकाने सविस्तर सांगितलेलं आहे की मित्रांनो कल्याण काळे हे जालना जिल्ह्याचे भावी खासदार बनू शकते असं त्यांनी म्हणजे 70 ते 80% चान्सेस तिथे सांगितलेले आहेत. तर मित्रांनो हे झाले कल्याण काळे. आणि कल्याण काळे यांनी कोणते कामं केले होते याचा काही सविस्तर आढावा आपल्याकडे काही उपलब्ध नाही, परंतु मित्रांनो ह्या माध्यमातून आपल्याकडे प्राप्त झालेले आहे. तर आपणास समजले असेल की आता जालना जिल्ह्यात आता कोण म्हणजे भावी खासदार जालन्याचे बनू शकते हे आपणास समजले असेल. तुम्हाला काय वाटतं तुमच्या राय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कोण आपल्या जालना जिल्ह्याचे खासदार बनू शकते. मंगेश साबळे तसेच रावसाहेब पाटील दानवे तसेच डॉक्टर कल्याण काळे हे. तर धन्यवाद मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.